हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आम्ही जाणार आहोत पुण्यातील PCMC या ठिकाणी असलेलं स्कायवॉक ब्रिज, ज्याला आपण स्कायवॉक गार्डन असे देखील म्हणू शकतो किंवा याला दुसरे एक नाव आहे जे की आहे अटल बिहारी वाजपेयी गार्डन। तर हे तुम्हाला मिळेल PCMC या ठिकाणी, तर तुम्ही इथे जाऊ शकता। खूप सुंदर असं आहे आणि तुम्ही एकदाच इथे विजिट करू शकता, कारण परत परत जाण्यासाठी तिथे काही असं स्पेशल आहेच नाही। तर आम्ही तिघंही निघालो होतो, रविवारचा दिवस होता। असं होतं मनात की 2 दिवसापासून खूप जास्त पाऊस सुरू होता, तर आजही पाऊस पडेल, पण होपफुली आज पाऊस नव्हता आणि आज तेवढी गर्दीही नव्हती जेवढी गर्दी आम्ही एक्सपेक्ट केली होती। मोस्टली सॅटर्डे संडे म्हटलं की पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गर्दी पाहायला मिळते, तर या ठिकाणी आज आम्ही रविवारी गेलो होतो, तर या ठिकाणी आम्हाला बिलकुल गर्दी पाहायला नाही मिळाली। तर आतमध्ये गेल्यावर तुम्ही इथे बघू शकता, दोन्ही साईडनी तुम्ही पार्किंग करू शकता। एका साईडला आहे बाईकची आणि एका साईडला आहे कारसाठी पार्किंग। खूप छान असं सेफ अशी पार्किंग एरिया आम्हाला मिळालेली होती। आम्ही तिथून आतमध्ये गेलो। आतमध्ये जाण्याच्या आधी एंट्री गेटलाच तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं। मोठ्या लोकांसाठी 20 रुपये आणि लहान मुलं असतील तर त्यांना 10 रुपये असं तिकीटाची प्राईज आहे। तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे तिकीट दाखवून तिथून एंटर करू शकता आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला खूप छान असं पाहायला भेटेल। या ठिकाणी मोस्टली संध्याकाळी लोक खूप संख्येने पाहायला मिळतात, कारण संध्याकाळी लाइटिंगचा जो इफेक्ट आहे तो खूप छान दिसतो आपल्याला। छोटंसं गार्डन देखील आहे इथे मुलांसाठी, मुलं देखील इथे येऊन एन्जॉय करू शकतात। आणि इथे आम्ही थोडंसं लवकर पोचलो होतो। आम्हाला तिथे एका मंदिरात देखील जायचं होतं, पण आमचा प्लॅन थोडासा इकडे मागे पुढे झालेला आहे, तर नो इश्यू। पण आम्ही ज्या टायमिंगला आलो होतो त्या टायमिंगला देखील इथला व्ह्यू खूप सुंदर असा होता। तर इथे मायरा आणि मी खूप जास्त एन्जॉय केलेला होता, कारण हलके हलके पाऊस देखील सुरू होता आणि तिथलं सिनरी देखील छान होती आणि रविवारच्या मानाने त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी पाहायला नाही मिळाली, म्हणून मनसोक्त आम्हाला तिथलं नेचर, तिथलं फील घेता आलं। तर तुम्ही देखील इथे येऊन एकदा नक्की विजिट करा। खूप सुंदर आणि खूप मनाला छान असं फील करणारं असं हे गार्डन आहे। इथे फक्त एवढंच आहे की तुम्हाला फक्त वॉकिंग करण्यासाठी स्कायवॉक ब्रिज असं दिलेलं आहे। प्रत्येक ब्रिजच्या प्रत्येक कोण्यामध्ये लाइटिंग दिलेली आहे आणि इथे नाईटचा व्ह्यू खूप जास्त छान दिसतो। पण नाईटच्या व्ह्यूमध्ये आमचे फोटो देखील चांगले आले नसते, पण होपफुली की हा आमचा प्लॅन छानही झाला असेल किंवा छानही असेल असं मला वाटलं। तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 तुम्हाला फ्लोअर पाहायला मिळतील। असं प्रत्येक ठिकाणी असं डोम दिलेलं आहे की ज्या ठिकाणी पाऊस जरी आला तर त्या ठिकाणी तुम्ही येऊन थोडंसं सेफली थांबू शकता। आता इथे पाहायला म्हणायला गेलं तर इथे खूप जास्त पाहण्यासाठी नाही आहे, पण सिनरी छान आहे। इथे एका ठिकाणी पाण्याचा एक तलाव आहे आणि त्या ठिकाणी आतमध्ये डॉल्फिन बनवलेले आहेत। त्या डॉल्फिनच्या तोंडातून पाणी बाहेर येत आहे। इथेच एक फाउंटेन देखील बनवून ठेवलेला आहे की जेणेकरून लोक इथे येणारे त्या गोष्टींचा आस्वाद घेतील। तर हा आहे तो ब्रिज, ज्या ब्रिजमधून आम्ही वॉक करत आहेत। इथे फक्त तुम्हाला वॉकिंग करण्यासाठी एक प्लेस दिलेला आहे, जिथे तुम्ही इथला नेचर पाहून छानपैकी त्याचा आस्वाद घेऊ शकता। इथे तुम्हाला लाइटिंग देखील दिसतच असेल। या गार्डनचा टायमिंग आहे संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच हे गार्डन ओपन राहतं। 8च्या आधीच तुम्ही इथे येऊन विजिट करू शकता। आणि इथे आहे डॉल्फिनच्या मागचा फाउंटेन व्ह्यू। तर फाउंटेन व्ह्यूमध्ये पाणी नव्हतं, पण आम्हाला ते तसंही पाहण्यासाठी छान वाटलं। तर इथून तुम्ही सेकंड फ्लोअरवरून फर्स्ट फ्लोअरवर आणि ग्राउंड फ्लोअरवर देखील येऊ शकता। तिथे काही स्टेप्स दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी असं काही बनवलेलं आहे की तुम्हाला ते आईजला खूप छान फील देऊन जातं।
या परिसराच्या आजूबाजूला तुम्हाला 2 ते 3 मंदिरं पाहायला मिळतील. एक आहे शिव मंदिर, एक आहे हनुमान मंदिर आणि एक आहे गणपती मंदिर. उद्यापासून श्रावण सोमवार सुरू होणार होता म्हणून आम्ही शिव मंदिरामध्ये जाण्याचं ठरवलं. तिथूनच आम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर हे शिव मंदिर पाहायला मिळालं. आम्हाला त्या स्कायवॉक ब्रिजवरूनच एक मंदिर पाहायला भेटलं की जे असं फील येऊन गेलं की ते नक्कीच शिव मंदिर असावं आणि ते शिव मंदिर होतं. तर इथून आम्ही बाहेर आलेलो आहोत. गाडी तिथेच पार्क केलेली होती आम्ही आणि बाहेर येऊन आम्ही या शिव मंदिरामध्ये गेलो. शिव मंदिर अत्यंत सुंदर असं होतं. ॲक्च्युली इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही आहे. तुम्हाला जर का काढायचं असेल तर तुम्हाला तिथून परवानगी घ्यावी लागते. तरी देखील मी आतल्या बाजूचा एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतच असेल. बाहेरच्या साईडला अशी शिवपिंड ठेवलेली आहे आणि खूप मोठा नंदी देखील आहे. खूप छान असं फील होतं त्या मंदिरामध्ये जाऊन. आणि उद्या अर्थातच श्रावण सोमवार असल्यामुळे नक्कीच गर्दी खूप जास्त राहील म्हणून आम्ही आदल्या दिवशीच छानपैकी इथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे. तर हा होता माझा छोटासा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. पुण्यातील नवीन नवीन प्लेसेस पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही परत आमची कार घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर नाईट झालेली होती. इथे रात्रीचा व्ह्यू तुम्ही बाहेरून पाहू शकता. खूप सुंदर असं फील होतं. नक्की सर्व पुणेकरांनी इथे एकदा येऊन व्हिजिट द्यावं असं मला तरी वाटतं. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच बाय.